प्रेग्नन्सीमध्ये खरवस खायचा का, हा खूप जणांचा प्रश्नही असतो आणि डाऊटही असतो. बेसिकली खरवस म्हणजे काय, तर गाईच्या किंवा म्हशीच्या पहिल्या दुधापासून, चिकापासून किंवा कोलेस्ट्रॉमपासून हा खरवस बनवलेला असतो. ॲक्च्युली न्यूट्रिशनली जर तुम्ही मला विचारलत ना, तर खरवस इज व्हेरी रिच इन कॅल्शियम आणि प्रोटीन्स. सो जर कोणाला प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशनसाठी खरवस खायचा असेल तर येस, बिकॉज इट इज व्हेरी रिच इन न्यूट्रियंट्स. बट आता इथे एक गोष्ट कुठली खटकते की जसं आपण बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा ब्रेस्ट क्रॉलिंग करून आपण आपल्या बाळाला आपला चीक देतो, तर मग गाय आणि म्हशीचं पहिल्या चिकावर हक्क कुणाचा असतो, तो त्याच्या वासराचा असतो. जर तुमच्या डोक्यामध्ये हे कन्फ्युजन असेल तर देर आर अदर सोर्सेस ऑफ कॅल्शियम अँड प्रोटीन विच यू कॅन कन्झ्युम इन प्रेग्नन्सी. फक्त खरवसच नाही. अजून एक गोष्ट, खरवस घेताना नेहमी ताजा घ्यावा लागतो आणि तो पूर्ण कुक्ड असेल अशा विश्वास असलेल्या व्यक्तीकडूनच खरवस खरेदी करावा लागतो. कारण काही वेळेला तो अनपाश्चराइज्ड असू शकतो आणि अशा वेळेला ओटीपोटात दुखणे, गॅसेस होणे, तो न पचणे असे प्रकार होऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, खरवसमध्ये कधी कधी साखरेचं प्रमाण किती आहे हेही बघणं जरुरी असतं. कारण जास्त साखर ही आपल्यासाठी हानिकारक आहे प्रेग्नन्सीमध्ये बेसिकली. सो गूळ असलेला खरवस लिमिटेड अमाऊंट म्हणे जर इच्छा असेल तर डेफिनेटली घेऊ शकता आणि हा पर्सनल चॉईस आहे.